नमस्कार इतिहासप्रेमींनो, स्वागत आहे तुमचं द हिस्ट्री हब या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत एका गडाला ज्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा तरळते आणि कानात घुमतो शिवाजी महाराजांचा शोकभंग करणारा आवाज, गड आला पण सिंह गेला। हो, आज आपण जाणून घेणार आहोत सिंहगड किल्ल्याचा इतिहास, रचना आणि त्यामागची वीरता। सिंहगड किल्ला म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान। पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेतील एक महत्त्वाचा आणि आकर्षक किल्ला आहे। समुद्रसपाटीपासून सुमारे 4300 फूट उंच आणि डोंगरांच्या पायथ्यापासून अंदाजे 2000 फूट इतका उंच आहे। याला पूर्वी कोंढाणा असं नाव होतं, पण पुढे एका अत्यंत निर्णायक युद्धानंतर त्याचं नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आलं। त्या युद्धात प्राणार्पण केलं ते तानाजी मालुसरे यांनी। कोंढाण्याचा उल्लेख पुरातन काळापासून आढळतो। इसवी सन पूर्वीच्या शतकांमध्येही इथे लढाया झाल्याचा उल्लेख आहे। पुढे बहमनी, निजामशाही, आदिलशाही या सुलतानशाहीच्या राजवटींच्या काळात कोंढाणा हा एक प्रमुख लष्करी ठिकाण होता। त्यानंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला। मात्र 1647 साली शिवाजी महाराजांनी अवघ्या 19व्या वर्षी हा किल्ला किल्लेदार सिद्दी अंबरकडून द्यावा म्हणून मनवलं आणि स्वतःच्या ताब्यात घेतला। परंतु पुढे राजकीय तहामुळे हा गड आदिलशाहीकडे गेला। गडाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे 1670 मधील सिंहगडची लढाई। तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालमित्र होते। माळवळचे सरदार यांना गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेण्याचं काम दिलं जातं। त्यावेळी तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते, पण त्यांनी ते सोडून युद्धाला प्राधान्य दिले। रात्रीच्या अंधारात कोकण दरवाजाच्या मार्गाने दोऱ्यांच्या सहाय्याने तानाजींनी मावळ्यांसह गडावर चढाई केली। अत्यंत कठीण आणि धोकादायक मार्ग होता तो। शत्रू पक्षात किल्लेदार होता उदयभान राठोड, एक बलाढ्य राजपूत। त्याच्याशी तानाजींचा एकेकाला भिडणारा घमसान झुंज झाली। त्या युद्धात तानाजी वीरमरण पावले, पण मावळ्यांनी हिंमत न सोडता गड ताब्यात घेतला। तानाजींच्या वीरमरणाची बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा ते खूप दुःखी झाले। त्यांनी हळूहळू म्हटलं, गड आला पण सिंह गेला। ह्याच घटनेच्या स्मरणार्थ कोंढाण्याचं नाव सिंहगड असं ठेवलं गेलं। मावळ्यांचा सिंह तानाजींच्या स्मृतीप्रमाणे आजही सिंहगडावर तानाजी मालुसरे यांची समाधी पाहायला मिळते। ही जागा प्रत्येक मराठी माणसासाठी एक तीर्थक्षेत्र आहे। सिंहगड हा नैसर्गिकदृष्ट्या खूप मजबूत गड आहे। त्याच्या रचनेत काही आपल्याला महत्त्वाचे भाग पाहायला मिळतात। कोकण दरवाजा, पुणे दरवाजा, टणटणेश्वर महादेव मंदिर, सदर, राजाराम महाराजांचे स्मारक, किल्ल्याभोवती असलेली मजबूत तटबंदी, बुरुज, टाकं आणि नैसर्गिक कडेकपारी, गडावरून दिसणारा संपूर्ण खोऱ्याचा नजारा आणि उत्तरेला पुणे शहर। सिंहगड हा पुण्याजवळचा एक प्रमुख गड होता, म्हणूनच मराठ्यांनी यावर विशेष लक्ष दिलं। गडावरून परिसरावर नजर ठेवता येईल, हल्लेखोर आक्रमण सहज ओळखता येईल। सिंहगड, राजगड आणि तोरणा हे तिन्ही गड त्रिकोणीय संरक्षण व्यवस्था तयार करत, त्यामुळे पुणे आणि आसपासचा प्रदेश सुरक्षित राहायचा। राज्याभिषेकानंतर सिंहगड हे एक सामरिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले। शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज काही काळ येथे वास्तव्यास होते। त्यानंतर औरंगजेबानेही सिंहगडावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले। पुढे मराठा साम्राज्य स्थिरस्थावर झाल्यावर पेशव्यांनीही गडाच्या देखभालीस भर दिला। ब्रिटिश काळात 1818 साली किल्ला त्यांच्या ताब्यात गेला। त्यांनी त्यातील अनेक वस्तूंचं नुकसान केलं। आज सिंहगड हा ट्रेकिंग प्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत प्रिय गड आहे। गडेची वाडीपासून ते गडाच्या माथ्यावर चढाईसाठी सरासरी 1.5 ते 2 तास लागतात। गडावर गेल्यावर आपल्याला बघायला मिळतं ते तानाजी समाधी, टणटणेश्वर मंदिर, पुणे दरवाजा व कोकण दरवाजा। सिंहगड फक्त किल्ला नाही, तर तो मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक। इथे पाऊल टाकलं की प्रत्येक वाऱ्यात तानाजींचा पराक्रम जाणवतो।
तिथं उभं राहून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करताना अंगावर रोमांच उभे करते. मराठी साहित्य, लोककथा आणि चित्रपटांमध्ये सिंहगडाचं वर्णन अभिमानाने झालं आहे. तानाजी, द अनसंग वॉरियर सारख्या चित्रपटांनीही त्याचा शौर्यपूर्ण इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला. मित्रांनो, सिंहगड हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर ते आपल्या रक्तात, संस्कृतीत भिनलेलं आहे. जिथं तानाजी सारख्या वीरांनी प्राण अर्पण केलं, अशा गडाला आपण भेट देणं म्हणजे त्यांच्या बलिदानाला मानवंदना देणं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सिंहगडाला गेलाय का? तुमचा अनुभव काय होता? तुमचं मत आम्हाला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवाजी, जय तानाजी, जय सिंहगड. धन्यवाद.